नमस्कार, मी डॉक्टर राहुल वाघोले 2001 पासून आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असून हडपसर पुणे येथे वाघोले आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर नावाचे माझे आयुर्वेदिक क्लिनिक आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पंचकर्म म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत। आयुर्वेदानुसार शमन आणि शोधन असे दोन ट्रीटमेंटचे प्रकार सांगितलेले आहेत। शमन म्हणजे आजार निर्माण करणारे घटक जे त्यांच्या प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त झाले आहेत त्यांना औषधी खाऊन पुन्हा त्यांना योग्य प्रमाणात आणणे व आजार बरा करणे। शोधन म्हणजे काय तर आजार निर्माण करणाऱ्या घटकांना शरीराच्या बाहेर काढून त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ प्रमाणात आणणे म्हणजेच शरीर शुद्धी करणे। आजच्या भाषेत सांगण्याचे झाले तर शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करणे। पंचकर्म या शब्दात एकूण दोन शब्द आहेत, पंच आणि कर्म। पंच म्हणजे 5 तर कर्म म्हणजे ट्रीटमेंट्स किंवा थेरपीज। पंचकर्मामध्ये 5 कर्मांचा समावेश होतो। तर ही कर्म कुठली तर प्रथम वमन, दुसरं विरेचन, तिसरं बस्ती, चौथं रक्तमोक्षण आणि 5वं नस्य अशा 5 कर्मांचा समावेश होतो। तर ह्यांची थोडक्यामध्ये आपण ओळख करून घेऊयात। वमन म्हणजे काय तर थोडक्यात समजण्यासाठी उलटीद्वारे आजार निर्माण करणारे घटक शरीराच्या बाहेर काढून टाकणे याला वमन असे म्हणतात। विरेचन म्हणजे जुलाबाद्वारे आजार निर्माण करणारे घटक शरीराच्या बाहेर काढून टाकणे। बस्ती म्हणजे काय, बस्ती म्हणजे ज्या पद्धतीने इनिमा दिला जातो त्या पद्धतीने औषधी काढे, तेले किंवा इतर औषधी शरीरात सोडून आजार निर्माण करणारे घटक शरीराबाहेर काढून टाकणे। चौथं रक्तमोक्षण। रक्तमोक्षण म्हणजे आयुर्वेदामध्ये शुद्ध रक्त व अशुद्ध रक्ताची वेगवेगळी लक्षणे सांगितलेली आहेत। अशुद्ध रक्ताची ट्रीटमेंट करताना ते शरीराबाहेर काढून टाकावे असे सांगितलेले आहे। याच क्रियेला रक्तमोक्षण असे म्हणतात। म्हणजेच अशुद्ध रक्त शरीराच्या बाहेर काढून टाकणे म्हणजे रक्तमोक्षण। नस्य म्हणजे नाकाद्वारे औषध शरीरामध्ये सोडणे। अशी 5 पंचकर्माची मुख्य कर्म आहेत। तर हे पंचकर्म 3 टप्प्यामध्ये केले जाते। त्याचे 3 टप्पे कुठले तर पूर्वकर्म, मुख्य कर्म आणि पश्चात्कर्म। तर पूर्वकर्ममध्ये स्नेहन आणि स्वेदन या 2 उपकर्मांचा समावेश केलेला आहे। स्नेहनाचे 2 प्रकार पडतात, एक बाह्य स्नेहन आणि दुसरे आभ्यंतर स्नेहन। बाह्य स्नेहन म्हणजे काय तर औषधी तेल शास्त्रीय पद्धतीने अंगाला लावून शरीरामध्ये तेल जिरवणे। तर आभ्यंतर स्नेहन म्हणजे शरीराला आतून स्नेहन करणे म्हणजेच आतून ओलिएशन करणे। प्रामुख्याने औषधी तुपाचा उपयोग करून आभ्यंतर स्नेहन केले जाते। पंचकर्मातील वमन आणि विरेचन या कर्मामध्ये आभ्यंतर स्नेहन करण्याची गरज असते। त्या औषधी रुग्णाच्या आधारानुसार, रुग्णाच्या तक्रारीनुसार ते औषधी तूप निवडून रुग्णाला पंचकर्मापूर्वी वमन विरेचनापूर्वी ते खायला दिले जाते। हे औषधी तूप 3 दिवसापासून 7 दिवसापर्यंत रुग्णाच्या प्रकृतीनुसार आणि तक्रारीनुसार खायला दिले जाते। हे तूप सकाळी उपाशी पोटी, रिकाम्या पोटी हे खायचे असते आणि हे तूप वाढत्या मात्रेमध्ये खावे लागते। जसे की आज जर 10 ml तूप खाल्ले असेल तर उद्या 20 ml, परवा 30 ml असे रोज वाढत्या मात्रेमध्ये खावे लागते। अशा प्रकारे आतून शरीराला स्नेहांकित केले जाते, ओलिएशन केले जाते। यानंतर आपण स्वेदन या उपकर्माची माहिती बघू आहेत। स्वेदनमध्ये औषधी पाण्यामध्ये टाकून त्याचे काढे तयार केले जातात। त्याच्यापासून तयार होणारी जी वाफ आहे त्याने स्टीम दिली जाते, याला स्वेदन असे म्हणतात। ह्या स्वेदनाचे ग्रंथामध्ये अनेक प्रकार वर्णन केले जातात, परंतु व्यवहारात केले जाणारे स्वेदनाचे प्रकार म्हणजे नाडी स्वेद असेल, ताप स्वेद असेल याचा समावेश होतो। उदाहरणार्थ पत्रपोटली स्वेद आहे, षष्टिक पिंड स्वेद आहे, याद्वारे स्वेदन केले जाते। आता समावेश होतो मुख्य कर्माचा। मुख्य कर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य यांचा समावेश होतो। पश्चात्कर्म म्हणजे काय तर मुख्य कर्मानंतर आहार विहार कसा असावा, किती दिवस करावा, त्याचे पालन किती करावे याचा पश्चात्कर्मामध्ये समावेश होतो। ज्याप्रमाणे एखादे ऑपरेशन करण्यापूर्वी ॲलोपॅथीमध्ये प्री ऑपरेशन, पोस्ट ऑप ही कर्मे केली जातात, त्या पद्धतीने आयुर्वेदात सुद्धा पूर्वकर्म, मुख्य कर्म, पश्चात्कर्म अशा पद्धतीने पंचकर्म केले जाते। यानंतर आपण पाहणार आहोत की ही पंचकर्मातील कर्मे कुठल्या कुठल्या आजारांमध्ये फायदेशीर आहेत। प्रथम वमन कर्म प्रामुख्याने कफदोषापासून
होणारे जे आजार आहेत ते बरे करण्यासाठी या वमन कर्माचा उत्तम उपयोग होतो। उदाहरणार्थ अस्थमा म्हणजेच दमा, ब्रोंकायटिस म्हणजे श्वासनलिकेला सूज येणे, सायनोसायटिस जुनाट सर्दी किंवा खोकला यामध्ये पण वमन कर्माचा चांगला उपयोग होतो। आम्लपित्त हायपर ॲसिडिटीच्या पेशंटला वमन कर्माने उत्तम फायदा होतो। स्किनच्या आजारांमध्ये वमनाने फायदा झालेला दिसतो, जसे की सोरायसिस असेल, पिंपल्स असेल, अर्टिकेरिया म्हणजे शीतपित्त, अंगावर पित्त उठून खाज सुटणे, विटिलिगो किंवा आपण त्याला पांढरे डाग कोड असे म्हणतो। हार्मोनल डिसऑर्डर्समध्ये सुद्धा वमन कर्म केले जाते, जसे की डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड वाढलेले असतात, थायरॉईड कमी किंवा जास्त झालेले असणे, PCOD, PCOS, गलगंड, गॉइटरमध्ये वमन कर्माने उत्तम उपयोग झालेला दिसून येतो। इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व असणाऱ्या रुग्णांमध्ये सुद्धा वमन कर्म केले जाते। आता आपण विरेचनाने कुठले आजार बरे होतात किंवा कुठल्या आजारांमध्ये विरेचन कर्म केले जाते हे पाहूया। प्रामुख्याने पित्तापासून जे आजार उद्भवतात त्यामध्ये विरेचनाचा उपयोग केला जातो। प्रामुख्याने पचनसंस्थेचे आजार जसे की आम्लपित्त आहे, अजीर्ण आहे, IBS आहे, GERD आहे, गॅस्ट्रायटिस आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होणं किंवा पोट साफ होताना जोर करावं लागणं, जास्त वेळ लागणं, शौचाला जाऊन आले तरी पूर्ण पोट साफ झाले नाही असे वाटणे, यामध्ये विरेचनाने उत्तम उपयोग होतो। याशिवाय पाईल्स म्हणजेच मूळव्याध, फिशर यामध्ये सुद्धा विरेचन उपयोगी पडते। लिव्हर स्प्लीनचे आजार जसे की फॅटी लिव्हर, हिपॅटोमेगॅली, स्प्लिनोमेगॅली, कावीळ किंवा ॲनेमिया ह्यात विरेचन कर्माचे उत्तम गुण दिसून येतो। याशिवाय स्किनच्या किंवा अशुद्ध रक्तामुळे होणाऱ्या आजारांमध्ये विरेचन कर्माचा वापर केला जातो, जसे की सोरायसिस आहे, एक्झिमा असेल, शीतपित्त म्हणजे अंगावर खाज सुटून ज्या ठिकाणी लाल उठते यालाच अर्टिकेरिया म्हणतात, यामध्ये उत्तम उपयोग होतो। मायग्रेन, पॅरालिसिस म्हणजेच पक्षाघातसारख्या आजारात विरेचनाने चांगला परिणाम झालेला दिसून येतो। या व्यतिरिक्त वजन वाढणे, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड वाढलेले असणे यामध्ये विरेचन कर्म उत्तम काम करते। स्त्रियांमध्ये PCOD, PCOS सारख्या कंडिशनमध्ये तसेच इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व असेल तर विरेचन कर्माने उत्तम उपयोग झालेला दिसून येतो। आता आपण बस्ती या कर्माचा उपयोग कुठल्या आजारांवर करावा हे पाहून घेऊयात। बस्ती हे वाताच्या आजारांवर उपयोगी पडणारे उत्तम कर्म असून आयुर्वेदिक ग्रंथकारांनी या कर्माला अर्धचिकित्सा म्हटले आहे, म्हणजेच कोणत्याही आजारावर उपयोगी पडणारे हे कर्म आहे। थोडक्यात सांगायचे झाले तर बस्ती कर्म केल्यावर कोणत्याही आजार 50% बरा होतो। असे हे कर्म प्रामुख्याने कोणत्या आजारांवर उपयोगी आहे हे आपण जाणून घेऊयात। यामध्ये सर्वप्रथम म्हणजे वाताचे आजार, उदाहरणार्थ सर्व प्रकारचे संधिवात म्हणजेच रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट, ऑस्टिओआर्थरायटिस, गुडघेदुखी, गुडघ्यांची झीज होणे, मांडी घालून बसता न येणे, याशिवाय सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजेच मान खांदे दुखी, हातांना मुंग्या येणे किंवा हात जड पडणे, लंबार स्पॉन्डिलोसिस सारखी कंडिशन म्हणजेच कंबर दुखी, कंबर आखडणे यामध्ये बस्ती उत्तम काम करते। सायाटिकासारखी लक्षणे असणे जसे की पायांना मुंग्या येणे किंवा चालताना पायजड पडणे किंवा MRI रिपोर्टनुसार चकती म्हणजेच मणक्यातील गादी झिजलेली असणे किंवा सरकणे ह्या आजारांमध्ये बस्ती कर्माचा उत्तम उपयोग होतो। याशिवाय पोटासंबंधित आजार जसे की अल्सरेटिव्ह कोलायटिस, कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट चांगले साफ न होणे किंवा पोट साफ होताना जोर करावा लागणे किंवा जास्त वेळ लागणे, शौचाला जाऊन आले तरी पूर्ण पोट साफ झाले नाही असे वाटणे यामध्ये बस्ती कर्म उत्तम उपयोगी पडते। मूतखड्यासाठी सुद्धा बस्ती कर्माने चांगला फायदा झालेला दिसून येतो। स्त्रियांसंबंधित आजार जसे की पाळीच्या तक्रारी, उदाहरणार्थ अंगावरून जास्त जाणे, कमी दिवसात पाळी येणे, पाळीच्या दरम्यान पोट, कंबर, पाय जास्त दुखणे, याशिवाय गर्भ न राहणे किंवा गर्भ राहिल्यावर वारंवार गर्भपात होणे यामध्ये अनेक वेगवेगळी बस्ती ग्रंथात वर्णन केलेले आहेत। मेल इन्फर्टिलिटी गर्भ न राहण्यासाठी पुरुष जबाबदार असणे, यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंमध्ये गती नसणे किंवा योग्य प्रकारे शरीर संबंध ठेवता न येणे, उदाहरणार्थ ताठरता न येणे, धातू लवकर बाहेर पडणे यासारख्या अनेक आजारांवर बस्ती कर्म उत्तम उपयोगी पडतो। आता आपण रक्तमोक्षण हे कर्म कुठल्या आजारांवरती उपयोगी पडते ह्याची माहिती घेऊया। रक्तमोक्षण म्हणजे शरीरातील अशुद्ध रक्त शरीराबाहेर काढणे। अशुद्ध रक्त म्हणजे ज्या रक्तांमध्ये विषारी द्रव्य म्हणजेच आजार निर्माण करणारे घटक आहेत
असे रक्त शरीराबाहेर काढून टाकले जाते, या कर्माला रक्तमोक्षण म्हणतात. म्हणजेच अशुद्ध रक्तामुळे जे आजार होतात अशा ठिकाणी रक्तमोक्षण या कर्माचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ स्किनचे आजार जसे की सोरॅसिस असेल, एक्झिमा असेल, पिंपल्स असतील, स्किन काळवंडणे, विटिलोगो म्हणजे पांढरे कोट, डाग, क्षुत्र, याशिवाय मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी असेल, संधिवातासारख्या आजारात सुद्धा रक्तमोक्षण कर्म उपयोगी पडते. उदाहरणार्थ गाऊट, रुमॅटॉइड आर्थरायटिस, लंबार स्पॉन्डिलोसिस, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, सायटिका, ह्याशिवाय साई पडणे म्हणजे ॲलोपेशिया, यामध्ये सुद्धा रक्तमोक्षणाचा चांगला उपयोग होतो. डायबिटीसमुळे बऱ्या न होणाऱ्या जखमा, शिवाय नागीन होऊन गेल्यावर जी आग होत राहते किंवा ठणका राहतो, यामध्ये रक्तमोक्षणाचा चांगला उपयोग होतो. आता आपण आयुर्वेदातील शेवटचा पंचकर्मातला प्रकार नस्य याची माहिती घेऊयात. नस्य या पंचकर्मातील कर्माचा कोणत्या आजारांमध्ये उपयोग होतो हे आता आपण जाणून घेऊयात. ऊर्ध्वचतुर्गत आजारांमध्ये नस्य कर्म करावे असे सांगितले आहे. ऊर्ध्वचतुर्गत अवयव म्हणजे खांद्याच्या वरील अवयव जसे की कान, नाक, घसा, डोळे, मेंदू, केस या अवयवांचे आजार. उदाहरणार्थ शिरशूल, हेडेक, जसे की मायग्रेनसारख्या आजारात सायनोसायटिसमध्ये तीव्र स्वरूपाचे हेडेक हे लक्षण असते, किंवा शांत झोप न येणे, मानसिक आजार जसे की एन्झायटी असेल, भीती वाटणे, फेशियल पाल्सी, चेहऱ्याचा पक्षाघात, यामध्ये नस्याचा उपयोग छान होतो. पुढील आजारांमध्ये नस्य उत्तम कार्य करते जसे की मानदुखी, खांदेदुखी, मेंदू संबंधित आजार, ॲलर्जीमुळे झालेली सर्दी, सायनोसायटिस, केस गळणे, केस पांढरे होणे, डोळ्यांची जळजळ होणे, एकाग्रता वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नस्यकर्माचा उत्तम उपयोग होतो. पुरुष किंवा स्त्री यांच्यामध्ये असलेली इन्फर्टिलिटी असेल, थायरॉईडच्या आजारांमध्ये नस्य उत्तम काम करते. अशा पद्धतीने आपण पंचकर्म म्हणजे काय, पंचकर्म कुठले आणि पंचकर्मामुळे कुठले आजार बरे होऊ शकतात किंवा कुठल्या आजारांमध्ये कुठले पंचकर्म करावे ही माहिती जाणून घेतली. यापेक्षा तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही अवश्य वाघोली आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर, हडपसर, पुणे येथे भेट देऊन ती जाणून घेऊ शकता. नमस्कार.